आपल्या स्टुडिओत उपलब्ध असलेल्या महिला प्रतिनिधींना मी विनंती करतो की त्यांनी इथे कृपया यावं स्टेजकडे आणि त्यांना मी त्यांचा नारळ त्यांच्या हाताने फोडू इच्छितो की जेणेकरून त्यांची लागीर यामध्ये उतरवलेली आहे, त्यांना लागीर झालेली जी लागीर आहे ती यात उतरवलेली आहे आणि हे नारळ फोडल्यानंतर त्यांना प्रचिती येईल की त्यांची लागीर यामध्ये उतरवलेली आहे. कृपया आपण इथे तर आपण हा नारळ चेक करा, पहा. हा रितसर नारळ आहे की जो नियमितपणे मार्केटमध्ये मिळतो आणि बरोबर आहे की यात काय कुठे त्याला क्रॅक किंवा कुठे असा नाही आहे. तर आपण कृपया इथे नारळ आपल्याला मी मंत्रशक्तीने यामध्ये सगळी लागीर उतरवलेली आहे आणि ती लागीर यामध्ये ही उतरवलेली आहे, ती आपल्याला प्रचिती येईल आणि त्यानंतर तुम्ही लागीरमुक्त व्हाल अशा पद्धतीच्या हे मी नारळ आपल्याला मंत्र म्हणून दिलेलं आहे. तर तो कृपया फोडा, हा नारळ जोरात फोडा. तर आता हे पहा, आपण नारळ फोडलेलं आहे मी आणि आपल्याला ह्या नारळामध्ये काय आपण खात्री करा ह्यामध्ये काय झालेलं आहे हे आपणच पहा. ह्यामध्ये आपल्याला हे येणार जी लागीर झालेली आहे ही लागीर ह्या नारळामधून बाहेर पडलेली आहे आणि यांना आता यापुढे कोणतीही इजा किंवा कोणताही आजार होणार नाही. हे पहा, हे त्याला तीन डोळे असतात नारळाला. हे एक, हा दोन आणि हे तीन. आणि याच्यावरचं जे हे शेंडी असते त्याची ती तशी असते. आता त्यातलं जे पापुद्र असतं त्या पापुद्राला इथे ह्याने त्यांच्याकडे असलेली सुरी म्हणा किंवा त्यांच्याकडे असलेला असा स्क्रूड्रायव्हर त्याने भोग पाडतात. ही शेंडी न काढता आणि ह्यातून पाणी न काढता ह्या पद्धतीची जी रिबन आहे ही रिबन अशा पद्धतीने आतमध्ये हे अशी खुपसता येते. हा असा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. हे अशा पद्धतीने आतमध्ये ठेवता येतं आणि हा नारळ आपण पाहतो, हा अख्खा नारळ असाच होता.